औसा काँग्रेसची निवडणूक वज्रमूठ, पत्रकार परिषदेत रणशिंग फुंकले. औसा प्रतिनिधी मुख्तार मणियार. औसा शहर व विधानसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने रणशिंग फुंकले आहे. याच पार्श्वभूमीवर औसा येथील सीएनजी पंप MIDC औसा परिसरातील काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष अभयदादा साळुंके व विधानसभा प्रभारी डॉक्टर श्रावणजी रॅम्पनवाड यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना आगामी निवडणुकीसाठी सज्ज असल्याचा दमदार इशारा दिला आहे. पत्रकार परिषदेत काँग्रेस नेत्यांनी आगामी निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना जाब विचारू, भ्रष्टाचार विरुद्ध हिशोब मागू आणि जनतेच्या ताकदीवर स्थानिक स्वराज्य संस्था सत्ता स्थापन करू अशी गर्जना केली. औसा तालुक्याचे राजकारण काँग्रेसच्या विचारांभोवती फिरते. येणारी निवडणूक पक्षासाठी निर्णायक ठरेल असे जिल्हाध्यक्ष साळुंके म्हणाले. यावेळी मंचावर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते श्रीशैलदादा उटगे, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अमर खानापुरे, प्रदेश सचिव विद्याताई पाटील यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. संघटन मजबूत करून स्थानिक पातळीवर लढा उभारायचा आहे. घराघरात काँग्रेसचा झेंडा फडकवायचा आहे असे डॉक्टर रॅपनवाड यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत आगामी रणनीती, उमेदवार निवड, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आखलेल्या मोहिमा, युवकांना सक्रिय करण्याची तयारी यावर सविस्तर चर्चा झाली. निवडणूक ही जनतेचा कौल आहे. जनतेच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून आम्ही लढणार असे नेत्यांनी स्पष्ट केलं. कार्यकर्त्यांचा उत्साह लक्षवेधी ठरला. काँग्रेस परत आणा, औसाचा विकास घडवा अशा घोषणांनी कार्यालय दुमदुमून गेलं. पत्रकार परिषद ही निवडणुकीच्या पूर्वसंध्येला काँग्रेसने आपली संघटित ताकद दाखवून दिल्याची ठोस नांदी मानली जात आहे. प्रदेश सरचिटणीस अमर खानापुरे, प्रदेश सचिव विद्याताई, जिल्हाध्यक्ष माननीय अभय पाटील साळुंकेजी, आमचे नेते मार्गदर्शक श्रीशैलदादा उटगे साहेब आणि सर्व पदाधिकारी. आज औसा विधानसभेचा प्रभारी म्हणून मी कालच आमच्या जिल्हा बैठकीमध्ये आम्ही प्रभार घेतलेला आहे आणि आज येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेचं आढावा बैठक आज बोलावलेली आहे. या पुढील काळासाठी प्रदेशाध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार आमची प्रभारी म्हणून या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि पक्ष संघटन मजबूत करत असताना एक काँग्रेसमध्ये आधीच चांगलं संघटन या ठिकाणी आहे, कुठली गटबाजी नाही. परंतु जी मरगळ आलेली आहे कालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये, ज्या चुकीच्या पद्धतीनं हे सरकार विराजमान झालेलं आहे, त्यामुळे थोडंसं पक्ष बांधणीवर मरगळ आलेली आहे. नैराश्याचं वातावरण पसरलेलं आहे. ती नैराश्याचे वातावरण दूर करून या ठिकाणी नवचैतन्य निर्माण करण्याची जबाबदारी आमच्यावर पक्षानं दिलेली आहे. त्यासाठी पक्ष संघटन मजबूती आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्हाला या ठिकाणी सर्व पदाधिकारी नेत्यांना विश्वासात घेऊन या ठिकाणी काम करायचं आहे. काँग्रेस पक्ष येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या तयारीला जिंकण्याच्या उर्मीनं लागलेला आहे. त्या संदर्भात पक्षानं आमचे प्रदेश सरचिटणीस श्री डॉक्टर श्रावण रॅपनवाडजी यांची विधानसभा प्रभारी म्हणून या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे आणि त्यांच्यासह येणाऱ्या सगळ्या निवडणुकीचा पक्ष बांधणीचा आढावा घेण्यासाठी आज आम्ही बैठक लावली. त्या संदर्भाची माहिती देण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद होती. एकीकडे अतिवृष्टी चालू आहे, एकीकडे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे आणि दुसरीकडे पक्षाचे एखादा इव्हेंट घेत आहे. या संदर्भात कसं वाटतं? नाही, ही प्रश्न तुम्ही भाजपवाल्याला विचारायला पाहिजे होता. इव्हेंट परवा झाला आणि उलट आम्ही एकमेव काँग्रेस पक्ष अतिवृष्टीमध्ये अडकलेल्या शेतकऱ्यासाठी लढतोय. आम्ही या अतिवृष्टी संकट व्यवस्थापन केंद्र कालच काँग्रेस भवनला सुरू केलं आहे
मंडलनिहाय आमचे निरीक्षक त्या ठिकाणी प्रत्येक गावोगाव दौरे करतायत, भेटी देत आहेत. आम्ही संघर्ष करतोय. आम्ही ओला दुष्काळाची मागणी केली आहे. इव्हेंट भाजप करलेली आहे, ती बघितल्यामुळं तुम्हाला तिथं विचारायला मिळालं नसल्यामुळे इथं विचारलं असतात. माझी विनंती आहे, तुम्ही भाजपला हा प्रश्न विचारा. स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, जिल्हा परिषद पंचायत समिती, त्या दृष्टीनं पक्ष बांधणी करल मजबूतीनं आमचा निर्णय ठरला आहे की लातूर जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा तिरंगा कोणत्याही परिस्थितीत फडकावायचा. त्या उमेदीनं आम्ही कामाला लागलेलो. ही निवडणुकीची तयारी तर चालू राहील, संघटनात्मक बांधणी चालू आहे, परंतु आज रोजी आमची प्रायोरिटी निवडणुकीपेक्षा सुद्धा जे आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर ओल्या दुष्काळाचं संकट उभं टाकलेलं आहे, त्या संकटाशी मुकाबला करणं ही आमची आजची प्रायोरिटी आहे. त्या दृष्टीनं आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, आमच्या नेत्यांनी जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी अतिवृष्टीग्रस्त भागाला भेटी देऊन पाहणी केलेली आहे. जिल्हा काँग्रेसनं एकदा जिल्हाधिकारी मॅडमला आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मिळून त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. ओल्या दुष्काळाची मागणी केलेली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी दिवशी आदरणीय अमित देशमुख साहेबांनी स्वतः पालकमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे आणि बैठकीत विषय पण मांडलेला आहे. आता आम्ही काल अतिवृष्टी ओला दुष्काळ व्यवस्थापन व मदत केंद्र नावानं एक वॉर रूम टास्क फोर्स आम्ही तिथं काँग्रेस भवनमध्ये काल स्थापन केलेली आहे. आमचे हाबाबा शरद देशमुख महाराज, इसरार सगरे, सोनू डगवाल आणि प्रवीण सूर्यवंशी यांची नेमणूक तिथं झालेली आहे. आज आम्ही जिल्ह्यातल्या सर्व महसूल मंडळांना एक निरीक्षक नेमतोय. ते निरीक्षक प्रत्येक महसूल मंडळातील प्रत्येक गावात उद्या सोमवारी आणि मंगळवारी 2 दिवसात भेट देऊन प्रत्यक्ष शेतावर पाहणी करतील, शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेतील. अशा पद्धतीनं सर्वदूर प्रत्येक महसूल मंडळापर्यंत जाऊन एखाद्या आलेल्या संकटामध्ये मुकाबला त्या संकटाशी करत शेतकऱ्यांना धीर आणि ताकद देण्याच्या दृष्टीनं आजपर्यंत राज्यामध्ये कोणत्याच जिल्ह्यात कोणत्याच पक्षाने या प्रकारची यंत्रणा उभी केली नव्हती. ती यंत्रणा आम्ही आदरणीय अमित देशमुख साहेबांच्या सूचनेवरून जिल्हा काँग्रेस कमिटीनं उभी केली आणि जोपर्यंत शेतकऱ्याला याच्यामध्ये दिलासा, एक आधार शासनाचा मिळत नाही, ठोस मदत मिळत नाही, तोपर्यंत आम्ही वस्तुनिष्ठ माहितीसह शासनाची कोणत्याही पातळीवर जाऊन संघर्ष करण्याची भूमिका घेतली आणि आपल्या माध्यमातून आम्ही सरकारला सांगू इच्छितो की शेतकरी अभूतपूर्व संकटात आहे. आज परिस्थिती अशी आहे, आता मी कालच्या दिवशी 7-8 गावाचा दौरा केला. जी पाण्यात सध्या पाण्यात जी पीक आहे, जी सोयाबीन आहे, कापूस आहे, त्याची तर वाट लागलेली आहे, परंतु जिथं जी पाण्यात डुबलेले पण नाहीत, बुडालेले नाहीत, इथं अतिवृष्टीमुळं अशी परिस्थिती आहे. मी आपल्याला सुद्धा सांगतो, मी किमान 100 रोपं सोयाबीनचे त्या ठिकाणी स्वतः उपसून मोडून बघितले.
100 पैकी 100 रुपयाच्या ह्याच्या खोडामध्ये खोडाळे काळं पडले, वरून सध्याची पाऊस असल्यामुळे हिरवं दिसलेलं आहे. कृषी अधिकारी त्याला नुकसानीत मोजायला तयार नाही, महसूलवाले त्याला नुकसानीत मोजायला तयार नाही. पण प्रत्यक्षात जर त्याचं मोडलं आणि पहिलं मध्ये तर आळी झालेली आहे, काळं पडलंय ते, आणि 4-2 दिवसात 8 दिवसात ते वाळून जाणार आहे. चिपटभर सुद्धा रास होणार नाही. म्हणजे 3-4 प्रकारे शासनाला या ठिकाणी विचार करावा लागणार आहे की ह्या 100% गेलेल्या सोयाबीन, कापसाचा, मुगाचा हा तर विचार करावाच लागणार आहे. नदीकाठच्या, आता हे नदीकाठचं सांगितले जाहीर, पण ओढ्याकाठी पण खरडण झालेली आहे. ओढ्याकाठची शेती खरडून गेली आहे. खरडणीचा विषय आणि काही ठिकाणी अक्षरशः सगळं शेत मातीच वाहून गेली आहे. तिथं माती भरून देणं ही 3 वेगवेगळे टप्पे आहेत. प्लस जवळपास जिल्ह्यामध्ये 400च्या आसपास पशुधन वाहून गेले. आज कसलीही गाय म्हैस बैल घ्यायचं तर लाखाच्या पुढेच किमती आहेत. शेतकऱ्याचे कंबरड मोडले, 300-400 शेळ्या वाहून गेल्या. त्याचे काउंट, आणि पशु अधिकारी काय म्हणतात की ती पकडून आणून त्याचे ती वाहून गेलेली म्हैस, गाय, बैल पकडून आणून त्याचं PM केलं तरच वाहून गेली म्हणून आम्ही नुकसान भरपाई. अरे गेलेले माणसं सापडणार आणि ती पकडून कसं आणायचं? मग पकडून आणता येत असतं तर वाहूच दिली नसतं ना शेतकऱ्यांनी. तर ही तुगलकी पण आहे. काही बिनबुडाचे निर्णय ह्यांनी घेऊ नये. सरळ लोककल्याणकारी शासन म्हणून जी ठोस मदतीची भूमिका सरकारनं घ्यायला पाहिजे ती तात्काळ सरकारनं घ्यावी अशी आमची मागणी आहे. कोरडवाहूला 50,000, बागायतीला 1 लाख रुपये प्रति एकर आणि फळ बागायतला 1.5 लाख रुपये कमीत कमी प्रति एकर दिले तर, आणि तरच हा कोलमडलेला शेतकरी कसा बसा या संकटातून चमूक उभा टाकण्याचा प्रयत्न करत. त्यासाठी शासनाने हे काम केलं पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे. आणि त्यासाठी आम्ही रचनात्मक संघर्ष, नुसताच आम्ही मोर्चा काढू, नुसतीच मागणी करू, नुसतंच निवेदन देऊन गप बसू असा विषय नाही. सोमवारी मंगळवारी आमचे सर्व जे आता इथं असलेल्या सुद्धा सर्व नेत्यांना त्या ठिकाणी एक महसुली मंडळ माझ्या सहित आम्ही सगळ्याला दिलेलं आहे. त्याची यादी आता संध्याकाळपर्यंत त्या सगळ्याला निरोप जातील. यादी सध्या काही मी नावं सांगून आलोय, काही काढणं चालू आहे, काही पदाधिकारी त्या कामी बसले आणि आम्हाला सगळ्याला तिथं जाऊन, पण महसूल मंडळात जाऊन महसूल मंडळाच्या एका गावाला भेट द्यायचं नाही. आम्ही प्रत्येक गावात जाऊन भेट देऊन शेतकऱ्याशी, कष्टकऱ्याशी त्या ठिकाणी आम्ही चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांच्यापर्यंत न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न